नमस्कार मित्रांनो, आजची जी घटना आहे ही घटना आपल्याला सांगून जाते की पिशाच्य योनीमध्ये गेल्यानंतर पिशाच्य आपले पोट कसे भरतात। ही घटना आजपासून 20 वर्षापूर्वी पुण्यामध्ये घडली होती। सतीश आणि मोजेस हे दोघं मित्र होते। मोजेस हॉस्टेलमध्ये राहायचा। ते हॉस्टेल ब्रिटिशकालीन होते। त्या हॉस्टेल पूर्णपणे दगडी बांधकामाचं होते आणि त्या हॉस्टेलच्या आजूबाजूला एक दगडी मोठी भिंत होती आणि मध्यभागी गेट होते। त्या गेटच्या बाजूलाच उजव्या साईडला 10 मीटर अंतरावर एक कचरापेटी होती आणि त्या कचरापेटीमध्ये नेहमी कचरा जाळत असे। सतीश मोजेसला रोज भेटायला जायचा आणि त्या हॉस्टेलच्या इथं ते रात्री 1:30-2 वाजेपर्यंत गप्पा मारायचे। एकदा सतीश आणि मोजेस हे पार्टी करून आले होते, ड्रिंक केलं होतं त्यांनी। तर हॉस्टेलच्या इथं आल्यावर त्यांनी पाहिलं की त्या बाजूच्या कचरापेटीमध्ये भरपूर कचरा जाळलेला आहे आणि त्या कचऱ्यातून खूप धूर येतोय। ते वातावरण खूप भेसूर वाटत होतं आणि त्या कचरापेटीपाशी कधीच लाईट नसायची, एकदम भेसूर वाटायचं। त्यांनी आजूबाजूला पाहिलं तर मोजेसला भीती वाटली। मोजेस सतीशला म्हणाला, ऐक ना, आपण आज जाऊन थांबू, इथं मला नको वाटतंय। आता हे सतीशला माहिती होतं की मोजेस थोडा भित्राच आहे, म्हणून तो काही न बोलता गेटच्या आत गेला आणि ते दोघंजण एका कट्ट्यावर गप्पा मारत बसले। आता त्यांच्या गप्पा खूप रंगल्या होत्या आणि वेळही खूप झाला होता। आता सतीश मोजेसला म्हणाला, ऐक ना, चल ना, एक 90 पिऊ अजून। तर मोजेस सतीशला म्हणाला, यार रात्र खूप झाली आहे आणि आता कुठं भेटणार 90, आणि आज अमावस्या पण आहे आणि तुला माहिती आहे यार, मी अशा गोष्टींना खूप घाबरतो। जाऊ दे ना, बसलोय ना, मारू गप्पा। तर सतीश त्याला म्हणाला, अरे कुठं जायची काही गरज नाही आहे। जेव्हा मी बारचं बिल भरत होतो त्यावेळेसच 1 क्वार्टर आणली होती। आणि ऐक, थोडी डेअरिंग ठेव, असा जर घाबरशील तर लाईफमध्ये काहीच करू शकणार नाही। जा, पाणी आण आणि 2 ग्लास आण। मोजेस पाणी आणि ग्लास आणायला गेला। सतीश तिथंच त्या कट्ट्यावर बसून सिगरेट ओढत होता। तर त्याला अचानकच एक कुत्र्याच्या पिल्लाचा ओरडण्याचा आवाज येऊ लागला। सतीशने ते इग्नोर केलं। आता मोजेस पाणी आणि ग्लास घेऊन आला होता। ह्यांनी पॅक भरले आणि गप्पा परत चालू झाल्या। आता रात्रीचा 2-2:30चा वेळ झाला होता। यांची दारूही संपली होती आणि ह्यांना बऱ्यापैकी नशाही झाली होती। तर सतीशला परत तोच आवाज यायला लागला, त्या लहान पिल्लाचा ओरडण्याचा। सतीश मोजेसला म्हणाला, अरे यार, मगाशी पण आहे ना, इथे बसलो होतो ना, तर खूप कुत्र्याच्या पिल्लाचा ओरडण्याचा आवाज येत होता। चल ना यार, कुठंतरी अडकला असेल बिचारा, चल बघू। हा आवाज ना नक्कीच गेटच्या बाहेरून येतो, चल ना यार बघूया, बिचाऱ्याला सोडवूया। तर मोजेस म्हणाला, अरे बाबा गप ना, हां कशाला उगाच। तर सतीश त्याला म्हणाला, अरे मी आहे ना यार, बिचारा अडकला असेल रे, चल ना गेटच्या बाहेर बघू। तर मोजेसने दारूच्या नशेमध्ये डेअरिंग केली। ते दोघे गेटच्या बाहेर गेले आणि इकडं तिकडं बघू लागले। तर सतीशला उजव्या साईडला जी कचरापेटी होती त्याच्यात जो कचऱ्याचा ढीग होता, जळलेली राख होती, त्याच्यामध्ये थोडीफार हालचाल दिसली। सतीश मोजेसला म्हणाला, अरे मोजेस, हे बघ, ह्या राखीमध्येच ना हालचाल होते, बहुतेक कुत्र्याचं पिल्लू तिथंच असणार, चल चल ये बघूया। तर मोजेस म्हणाला, हे बाबा तू जा, मी हा इथेच थांबतो, मी नाही डेअरिंग करणार, तू जा। तर सतीश त्या ढिगापाशी गेला आणि ढिगामध्ये बघू लागला। तिथंच एक छोटी काठी पडली होती। ती काठी सतीशने घेतली आणि राखेमध्ये बघू लागला। तेवढ्यात अचानक
तिथे एक माणूस आला आणि सतीशला म्हणाला, तुम्ही तो कुत्र्याचं पिल्लू पाहिलं का? सतीशने त्याच्याकडे बघितले. तो राखेमध्ये बघत होता. सतीशला तो एक साईडनेच दिसत होता. सतीश म्हणाला, का सर, ते तुमचं होतं का पिल्लू? तो माणूस म्हणाला, हो हो, माझंच होतं. इकडं कसं आलं मला काहीच कळालं. सतीशने त्याला पाहिलं तर तो पांढरा सलवार कुर्ता घातलेला, डोळ्यावर चष्मा, गोरा पान, अतिशय चांगल्या घरचा वाटत होता. सतीशने पुन्हा बघायला सुरुवात केली. तो माणूस त्याला म्हणाला, प्लीज जरा शोधून द्या हा, प्लीज. सतीश म्हणाला, हो हो, देतो ना सर. मोजेस ते बघतच बसला होता, जसं काय तो स्तब्धच झाला आहे. सतीश राखेत बघत होता आणि तो माणूस त्याच्या बाजूलाच थांबला होता. सतीशला कुत्र्याचं एक अर्ध जळलेलं पिल्लू दिसलं. ते आता ओरडत पण नव्हतं, पण त्याच्यामध्ये थोडा जीव होता. त्याचं पोट हलत होतं. सतीशने तिथंच पडलेल्या एका कपड्यामध्ये त्या कुत्र्याच्या पिल्लाला गुंडाळलं आणि त्या माणसाला म्हणाला, हे घ्या. त्या माणसाने सतीशकडं न बघताच आहे त्याच पोझिशनमध्ये त्या कुत्र्याच्या पिल्लाला घेतलं. सतीश त्याला म्हणाला, सर, एवढी रात्र झाली आहे, आता कुठं तुम्हाला दवाखाना उघडा भेटणार आहे कुत्र्याचा? तर तो माणूस म्हणाला, माझं मी बघल. तेवढ्या वेळात सतीशने मोजेसकडे बघून म्हणाला, अरे मोजेस, यार, ह्यांना आता एवढ्या रात्री कुठं दवाखाना भेटेल? आणि त्यांनी पुन्हा त्या माणसाकडे पाहिले तर बघतोय तर काय, तो माणूस तिथनं गायब झाला होता. सतीशला वाटलं की ह्या माणसाच्या घरामध्ये औषधं असणार, म्हणून तो घाईघाईने गेला कुत्र्याला घेऊन. सतीश मोजेसकडं चालत चालत आला आणि म्हणाला, काय यार, वाचलं पाहिजे ते पिल्लू. मोजेस स्तब्धच उभा होता, एकटक बघत होता त्याच कचरापेटीकडे. सतीशने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला विचारले, काय झाले? शुद्धीत ये, काय झालं? मोजेस जसा शुद्धीमध्ये आला तो सतीशला ओरडून म्हणाला, तू आधी गेटच्या आत चल, तू आधी गेटच्या आत चल. सतीशही गेटच्या आत गेला. ते थोडे पुढे आले. मोजेसच्या लक्षात आलं की दार तर लावलं नाही, म्हणून तो पुन्हा दरवाजा लावायला मागं आला आणि दार लावलं. आणि सतीशला घाईघाईने समोरच एका जिजसचा, म्हणजे येशू ख्रिस्ताचा फोटो होता, त्या फोटोच्या इथे नेले. तुला डेअरिंग करायची काय गरज होती? आज जर त्या माणसाला पिल्लू नसतं भेटलं तर आज आपण दोघं मेलो असतो. सतीश त्याला म्हणाला, काय बोलतो? मोजेस त्याला म्हणाला, तू त्या माणसाला नीट पाहिलं का? ओळखतोस का त्याला तू? तर सतीश म्हणाला, नाही, अरे मी त्याला तर पहिल्यांदा बघितलं आहे. अरे तू त्याचा चेहरा पाहिलास का? सतीश म्हणाला, नाही, बाजूलाच थांबला होता, मला त्याची एक साईडच दिसत होती. मोजेस म्हणाला, अरे मूर्ख माणसा, त्याला एक साईडचा चेहराच नव्हता. सतीश म्हणाला, काय पण बोलू नको, उगाच तू घाबरलायस आणि मला घाबरतोय, तू भित्राच आहे. तर मोजेस म्हणाला, नाही, तुला आठवतं आहे का, जेव्हा तू त्याला कुत्र्याचं पिल्लू दिलं, त्याला म्हणाला, एवढ्या रात्री तुम्हाला दवाखाना कुठं भेटणार? तर तो काय म्हणाला, आठवतं आहे का तुला? सतीश म्हणाला, हां, तो एवढंच बोलला, माझं मी बघल, आणि मी तुझ्याकडे बघितलं. तर मोजेस त्याला म्हणाला, अरे बाबा, जेव्हा तू त्याला विचारलं आणि माझ्याकडे वळला तर तोही माझ्याकडे वळून बघत होता आणि तो माझ्याकडे बघूनच बोलला की माझं मी बघेल आणि हसून गायब झाला. तर मी पाहिलं त्याचा एक साईडचा चेहराच नव्हता. सतीशला हे खरंच वाटत नव्हतं. सतीशला असं वाटत होतं की मोशाला, अंधाराला घाबरतो म्हणून हा काही पण मनाचं सांगतोय. सतीश म्हणला, मी नाही विश्वास करत. मोजेस म्हणला त्याला, अरे तुला आठवतं आहे का, मी आत तुला घेऊन आलो, मी गेट लावायला परत गेलो. सतीश म्हणला, हो. तेव्हा मी गेट लावत असताना तो गेटच्या समोर उभा होता आणि तो त्या कुत्र्याच्या पिल्लाचं मांस खात होता, जळलेलं. हे ऐकून सतीश स्तब्धच झाला. त्याला कळतच नव्हतं काय चाललंय. त्याला निस्ती थंडी भरून येत होती. मोजेसने ते बघितलं. सतीश खूप घाबरलेला आहे. ते दोघं मोजेसच्या रूममध्ये गेले. सतीशला खूप थंडी भरून आली होती. मोजेसने त्याच्या अंगावर ब्लँकेट टाकले, सतीशला झोपवले आणि मोजेस तिथंच बसून राहिला.
पण मोजेसच्या मनामध्ये खूप भीती होती की वर येतो का काय. तो माणूस आसपासच असेल. सतीश झोपला. कशीबशी रात्र मोजेसनी जागरून भीतीपोटी काढली. पहाटे मोजेसला थोडी झोप लागली. उठून बघतोय तर काय, सतीश त्याच्या रूममध्येच नव्हता. सतीश त्याला न सांगताच त्याच्या घरी निघून गेला होता. आता ह्या घटनेला 2 दिवस झाले, पण सतीश त्याच्या कॉन्टॅक्टमध्येच नव्हता. मोजेसला रोज वाटायचं की आपल्याकडं रूममध्ये खिडकीतून कोणतरी बघतंय, आपल्या आसपास कोणतरी आहे. असा त्रास त्याला 15 दिवस चालूच होता. सतीशही त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हता. मोजेसला रोज हा त्रास होत होता. त्याला असं वाटायचं की माझ्या आजूबाजूला कोणतरी आहे, कोणतरी रात्रीच्या वेळी माझ्या खिडकीतून माझ्याकडं बघतंय. आणि त्याला सारखा त्या कुत्र्याच्या पिल्लाचा ओरडण्याचा भास होत होता आणि त्या माणसाचा चेहरा आठवत होता. ह्या त्रासाला कंटाळून मोजेसने हॉस्टेलच सोडलं. हॉस्टेल काय, त्यांनी पुणे शहरच सोडलं. असं बोलतात, आजही त्या हॉस्टेलच्या इथल्या कचरापेटीच्या रोडवरून रात्री 9 नंतर कोणी जात नाही. तिथे अशाच काहीतरी विचित्र घटना घडत असतात. मित्रांनो, ही घटना आम्हाला सतीशनीच लिहून पाठवली आहे. ही घटना त्याच्याबरोबर घडली होती. तर मित्रांनो, तुमच्याबरोबर पण अशा भुताटकीच्या काही सत्य घटना, काही अनुभव आले असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच पाठवा. आम्ही नक्कीच पब्लिश करू. अशाच काही रिअल लाईफमधल्या सत्य घटना ऐकायच्या असेल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. प्लीज लाईक, शेअर, कमेंट. धन्यवाद.